शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देत दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं, तर सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेले मुद्दे नार्वेकरांनी वैध ठरवले। त्यामुळे निकालावर नाराजी व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटाने दाखल केलेल्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले। नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। शिवसेना ठाकरे गटाकडून सोमवार 15 जानेवारी रोजी दुपारी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना अपात्रता संदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली, तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र न झाल्याने नार्वेकरांच्या निकालाविरोधात एकनाथ शिंदे गटाने देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत नार्वेकरांचा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असा दावा ठाकरे गटाने केलाय। तसंच विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला स्थगिती द्या अशी मुख्य मागणी याचिकेत केली आहे। शिवाय शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आमदारांचं अपात्रतेपासून आणि शिवसेना शिंदे गटाच्या व्हीप पासून संरक्षण मिळावं ही सुद्धा मागणी या याचिकेत ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जरी निकाल दिला असला तरी आमदारांवर अन्याय होऊ नये अशी विनंती ही याचिकेत करण्यात आली आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून न्याय न मिळाल्यास याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते। त्यानुसार ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मात्र ठाकरे आणि शिंदेच्या न्यायालयातील दाखल याचिकांवर नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी कोणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिलेला नाही, मी कायद्याला धरूनच हा निकाल दिलाय। कायद्याच्या अनुषंगाने आणि संविधानातील तरतुदींचं पालन करून त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांच्या आधारावर हा निकाल दिलाय। आपल्या देशात कोणताही नागरिक संविधानाच्या कलम 226 आणि कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात निश्चितपणे दाद मागू शकतो। त्यांनी याचिका दाखल केली म्हणजे मी दिलेला निर्णय अयोग्य ठरला असं होत नाही। माझा निर्णय अयोग्य ठरवण्यासाठी त्यात काही नियम बाह्य आहेत का, त्यात काही घटना बाह्य आहे का, अथवा काही बेकायदेशीर घडले का, ते न्यायालयात दाखवावं लागेल। तसं सिद्ध केलं तरच तो निर्णय रिव्हर्स होऊ शकतो, म्हणजेच मागे घेतला जाईल असं राहुल नार्वेकर म्हणाले। दरम्यान आता दोन्ही गट न्यायालयात गेले आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांबाबत पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई सुरू होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।